महापालिकेच्या निवडणुका लांबणीवर जाण्याची शक्यता, सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा रखडली। उद्या होणारी सुनावणी आता महिना अखेरीस होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दावोस दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस, गुंतवणुकी संदर्भात अनेक उद्योगपतींशी करणार चर्चा। 23 जानेवारीला मोठा राजकीय भूकंप होणार, शिवसेनेचे नेते राहुल शेवाळेंचा गौप्यस्फोट, तर ठाकरेंचे 15 आणि काँग्रेसचे 10 आमदार संपर्कात असल्याचा दावा। 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरेंची जयंतीच्या निमित्तानं मुंबईच्या प्रतीक्षानगर परिसरात लावण्यात आले बॅनर। पालिका अधिकाऱ्यांनी बॅनर काढल्यानं शिवसैनिक कमालीच्या आक्रमक। ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी अमित शहांची घेतली भेट, सामाजिक विषयांच्या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती। राज्यातील किल्ल्यांवरची अतिक्रमण 31 मे पर्यंत हटवणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आक्रमक पवित्रा, तर समिती गठीत करत अतिक्रमणांची यादी 31 जानेवारीपर्यंत देण्याचे आदेश। राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेताच डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, तर दक्षिण सीमेवर राष्ट्रीय आणीबाणी जाहीर, तातडीने सैन्य रवाना करण्याचे आदेश। नोकरीच्या शोधात असलेल्या भारतीय तरुणाची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या, के रवियस हत्या झालेल्या तरुणाचं नाव, ट्रम्प यांच्या शपथविधीच्या दिवशीच घडली घटना। 26 जानेवारीला पंजाब हरियाणा सीमेवरून शेतकऱ्यांचा दिल्लीकडे मोर्चा, दिल्लीत ट्रॅक्टर मार्च काढण्याचा शेतकऱ्यांचा इशारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।